सो आजची आपली रेसिपी आहे भरपूर भाज्या घालून केलेला मसाले भात. सो त्यासाठी मी घेतला आहे वाटाणा, टोमॅटो, मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एक बटाटा, गाजर आणि थोडा फ्लावर. यात तुम्हाला पाहिजे त्या ॲडिशनल भाज्या घालू शकताय. मसाल्यात मी घेतला आहे दालचिनी, स्टारफूल, तेजपान, एक मोठी विलायची, छोटी विलायची आणि काळी मिरी. प्रमाण तुमच्या भातानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. सो एवढ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत. दुसरीकडे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. सो भात करायचा असल्यावर तांदूळ एक 20 मिनटं अगोदर छान स्वच्छ धुवून त्याला रेस्ट करायला ठेवायचा. सो इथे मी भात स्वच्छ धुवून घेऊन त्याला रेस्ट करायला ठेवलेलं. भाज्यांमध्ये तुम्ही ॲडिशनल तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता, जसं की बीन्स, कुणाला शेंगदाणे आवडतात मसाले भातात तर ते सुद्धा घालू शकता. इथे मी ॲडिशनल सोयाबीनची वडी घेतली आहे जी माझ्या मुलीला आवडते आणि कोथिंबीर पण आपण चिरून घेतलेली आहे. सो दुसरीकडे पातेल्यात किंवा कुकरमध्ये तुम्ही कशात बनवणार आहे त्यात तेल ओतून घ्यायचं आहे. सो इथे मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. कुकरमध्ये करायचं कारण म्हणजे ह्यात झटपट भात शिजतो, त्यामुळे मी कुकर घेतलेला आहे. तेल आपलं तापलं आहे, त्यात आपण घालूया सर्वप्रथम जिरे आणि त्यात उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या मी घालणार आहे. हे ऑप्शनल आहे. त्यानंतर घालूयात कांदा आणि हे चांगलं परतून घेऊन त्यात आपण घालायचे खडे मसाले. खडे मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे गरम मसाला वापरलात तरी चालेल, पण हे याचा स्वाद छान येतो. म्हणजे खडे मसाले जेव्हा दाताखाली येतात तेव्हा ते छान वाटतात. सो मी इथे खडे मसालेच घातलेले आहेत. ह्यात आपण घालूयात सगळ्या चिरलेल्या भाज्या, त्यात टोमॅटो, गाजर, त्यानंतर फ्लावर. हे सगळं घातल्यानंतर आपण ते थोडंसं मंद आचेवर हलवून घेऊयात आणि 1-2 मिनटं वाफेवर शिजू देऊयात. थोडंसं शिजत आलं की त्यात आपण घालूयात वाटाणा. सो हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि शेवटी त्यात घालायचं आहे आपल्याला वाटाणा. सो वाटाणा पण घातल्यानंतर त्याला 2 मिनटं आणि वाफेवर होऊ द्यायचं आहे. भाज्या आपल्याला परिपूर्ण शिजवायच्या नाही आहेत, तर थोड्या थोड्या अर्ध कच्च्या भाज्या आपल्याला ह्यात असं हलवत राहून शिजवून घ्यायच्या आहेत. सो मी सगळ्याच भाज्या घातलेल्या. तोवर आपण मसाले बघूयात. मसाल्यात मी घेतली आहे कांदा लसूण चटणी 1.5 चमचा. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घ्या. त्यात मी घातली आहे हळद आणि धनिया पावडर. सो एवढेच मिनिमल मसाले मी वापरले आहेत आणि एवढ्याच मसाल्यात भात खायला अगदी चवदार होतो, चविष्ट होतो. सो सगळे मसाले घातल्यानंतर आपण हे परत एकदा हलवून 2 मिनटं त्याला वाफेवर शिजू देऊयात आणि त्यात घालूयात सोयाबीन वडी. सो सोयाबीन वडी 2 प्रकारे घालू शकता. तुम्ही त्याला पाण्यातनं भिजवून पाणी पिळून ते घालू शकता किंवा मी कोरड्याच वड्या इथे घातलेल्या आहेत. कोरड्या वड्या घालायचं कारण म्हणजे मसाल्याचं पाणी जेव्हा ती वडी सोक करते तेव्हा तिला वेगळाच चव येतो आणि खायला छान वाटते. म्हणून मी ते कोरड्याच वड्या घालून आपण हे व्यवस्थित ढवळून घेतलं आहे. मसाले भातात पाणी गरम घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने भात सुटा होतो, म्हणजे चिकटत नाही आणि चिकट होत नाही. सो त्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं. भाज्याही बऱ्यापैकी शिजत आल्या म्हणून त्यात आपण घातलं आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. परत हे एकदा व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपण त्यात घालूयात आपला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ. सो हे 2 मिनटं आपण भाजी शिजवून घेतल्यानंतर ह्यात मी घातलेला आहे तांदूळ. तांदळाला सुद्धा आपल्याला 2 मिनटं तेलातनं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तांदूळ घातल्या लगेचच आपल्याला त्यात पाणी घालायचं नाही आहे. सो भाज्या बऱ्यापैकी शिजत आल्यावर मी मीठ घातलेलं. मीठ आपण सुरुवातीला घातलं नव्हतं. सो शेवटी मी मीठ घातलं यात आणि मीठ घातल्यानंतर आपण घालूयात धुतलेला तांदूळ. सो सगळा तांदूळ मिक्स करून आपण 1-2-3 मिनटं त्याला चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे आणि भातसुद्धा सगळ्या भाज्यांमध्ये एकजीव करून असा मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याला 2 मिनटं व्यवस्थित तेलावर परतून परत आपण त्यात पाणी घालायचं आहे. सो पाणी घातल्यानंतर मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं हे कसं बघायचं, तर भातात बऱ्यापैकी मीठ कमी होतं, त्यामुळे पाणी घातल्यानंतर पाण्याचं तुम्ही टेस्ट करून बघा. पाणी आपल्याला जरा खारट वाटलं पाहिजे. सो पाणी जेव्हा खारट वाटेल तेव्हा भातात मीठ बऱ्यापैकी चवीला व्यवस्थित बसतो आणि त्यात घालूयात आपण कोथिंबीर. आणि शेवटी मी ह्यात घातला आहे जरा अर्धा लिंबाचा रस. अर्धा लिंबाचा म्हणण्यापेक्षा एक 5-7 थेंब रस घातलेला आहे. ह्याने काय होतं तर भात मोकळा होतो. खिला चावल म्हणतात तसं तांदूळ एकमेकाला चिकटत नाही आणि इथे अगदी 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता की भात किती सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे, म्हणजे एकही भाताची शीत एकमेकांना चिकटलेली नाही आहे. सो तुम्हाला हवं ते गार्निशिंगसाठी वस्तू घेऊन तुम्ही ह्याला गार्निश करून टेस्ट म्हणजे एन्जॉय करू शकता.
इथे मी कांदा आणि लिंबू घालून त्याला मस्त सर्व केलेला आहे. ह्यासोबत तुम्ही लोणचं तुम्हाला आवडतील त्या वस्तू घ्या आणि अशा प्रकारे आपला चवदार मसाले भात खायसाठी तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.